एकूण अल्फाबेट्स किती आहेत रे बाळांनो? 26 अल्फाबेट्स आहेत. 26 अल्फाबेट्स पैकी काही अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळते. कोणत्या कोणत्या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळते रे? ए, ई, आय, ओ, यू या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळते. आणि ज्या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळते त्या अल्फाबेट्सला आपण काय म्हणतो रे? वावेल. काय म्हणतो? वावेल. आणि ज्या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळत नाही त्यांना काय म्हणतो आपण? कॉन्सोनंट. आता तुम्हाला या वावेलचा पहिल्या आवाजाचं वाचन करता येऊ लागलंय. म्हणजे तुम्हाला 3 लेटर्स असलेले वर्ड्सचं वाचन करता येते ना. बघा असे शब्द वाचता येतात ना बाळांनो तुम्हाला? टॅप असे शब्द वाचता येतात ना. आता हा शब्द नॉट. काय आहे? हे सर्वजण कोण आहेत रे? वावेल्स आहेत. यांच्यापैकी हा कोणता वावेल आहे? ई. आणि ईचा आवाज काय होतो बाळांनो? ए. मग एला ना इतर वावेल सोबत मैत्री करायला आवडते. काय करायला आवडते? मैत्री. मग तो कुठं जातो? ए जवळ जातो आणि एला म्हणतो मला तुझ्यासोबत दोस्ती करायला आवडते, पण दोस्ती करते वेळेस मी तुझ्या शब्दामध्ये तर येतो पण लगेच तुझ्या सोबत येणार नाही. असं येणार नाही. ए झालं की लगेच ई असं नाही येणार. आपल्या दोघांमध्ये काय असणार? एक तरी कॉन्सोनंट असणार. काय असणार? कॉन्सोनंट. आणि मी तुझ्या नंतर येणार. बघा आता इथं ए आहे, दोघांच्या मध्ये कॉन्सोनंट आहे आणि इथं मी येतो म्हणते. आला. मग आल्यानंतर काय होईल म्हणतोय? माझं नाव कोणीच घ्यायचं नाही. माझं नावाचं पण वाचन करायचं नाही, माझ्या आवाजाचं पण वाचन करायचं नाही, पण तुझ्याही आवाजाचं वाचन करायचं नाही, तर तुझ्या नावाचं वाचन करायचं म्हणतोय. असं कोणाला म्हणलेलं? ए ला. मग इथं एचा आवाज काय बाळांनो? आय. मग आय घ्यायचंय का आपल्याला? नाही. तर त्याचं नाव घ्यायचंय. एचं नाव काय आहे? एच आहे. मग वाचन कसं करणार? ट ए प. टेप. काय होईल? टेप. ईचा आवाज घ्यायचाय का बाळांनो? नाही. आता नंतर कोणासोबत जातो? ई सोबत जातो. ईला पण तसंच म्हणतो मला तुझ्यासोबत मैत्री करायला आवडते, मी पण तुझ्या नंतरच येणार, पण आपल्या दोघांमध्ये एक तरी कॉन्सोनंट असणार. आणि तेव्हा पण माझं कोणीच नाव पण घ्यायचं नाही आणि माझा आवाज पण घ्यायचं नाही, पण तुझा सुद्धा आवाज घ्यायचा नाही. तुझं काय घ्यायचं? नाव घ्यायचं. मग इथं ईचं नाव काय? ईच आहे. मग ई काय होईल? मी. काय होईल रे? मी. नंतर कुठं जातो? आई सोबत. आई सोबत जातो ना. आईला आपण काय म्हणतो? आई आई तुझ्यासोबत मैत्री करायला खूप आवडते, पण मैत्री केल्यानंतर मी तुझ्या नंतरच येणार. आपल्या दोघांमध्ये एक तरी कॉन्सोनंट असणार. तसंच माझं नाव किंवा माझा आवाज कोणी घ्यायचं नाही. तुझा पण आवाज घ्यायचं नाही, पण तुझं नाव घ्यायचं. काय घ्यायचंय? नाव. आईचं नाव काय होतंय? दाखवते मी. आ असं येणार. मग आता हे वाचन कसं म्हणणार? हा ई ड. कसं विला? हाईड. वाचायचं कसं आहे? हाईड. कसं वाचणार? हाईड. समजलं? आता इथं कोण आला सोबत? ई लिहिलंच नाही ना आपण. आता काय झाला? हाईड. आपण ईचा आवाज घेतोय का बाळांनो? नाही घेत. आता इथं पहा, हा शब्द काय आहे? हा नॉट. काय आहे? नॉट. आता ह्या नॉट सोबत, नॉट मध्ये कोणता वावेल आहे बाळांनो? ओ आहे. नॉट्स मध्ये कोणता वावेल आहे? ओ सोबत पण जातो. ही काय म्हणतो? ओ या वावेल जवळ जातो आणि ओ या वावेलला काय म्हणतो? ओ मला तुझ्यासोबत दोस्ती करायला खूप आवडते, मला मैत्री करायला खूप आवडते, पण मी तुझ्यासोबत जर मैत्री केली तर माझं नाव किंवा माझा आवाज घ्यायचा नाही. तुझा पण आवाज घ्यायचा नाही, पण तुझं नाव घ्यायचं. मग इथं ओचं नाव काय रे? ओच आहे. मग आवाज कसा वाचणार? मग न ओ ट. कसं नो.
नंतर कोणासोबत जात रे, यू सोबत. आणि यूला पण तसंच म्हणतो, तुझा आवाज घ्यायचा नाहीये, तुझा आवाज घ्यायचा नाही, आणि माझं पण आवाज किंवा नाव घ्यायचं नाही. मग यूचा आवाज काय होतो, अ होतो. पण आपल्याला इथं नाव घ्यायचे, नाव काय आहे, यूच. क यू ट काय होईल, क्यूट. काय होईल, समजलंय बाळांनो. आता हा शब्द वाचता येते का पाहतो. हा शब्द काय असा, मॅक. आणि ई न दोस्ती केल्यानंतर काय बनतो मग, मेक. काय बनला, मेक. हा पण शब्द वाचा बाळांनो. आता काय झाला, काय झाला, आता हा शब्द वाचा. काय झाला, डे. आणि आता हे काय होईल, डीर. काय होईल, डीर. काय होतो, डीर. आता हा शब्द वाचा बाळांनो. काय होतं, बरोबर आहे, ब्रीड. आता बघा बाळांनो, ई न जर इथं दोस्ती केली तर हा शब्द कसा वाचणार, ब्राईड. आता हा शब्द वाचा बाळांनो. रॉप. आता ई न दोस्ती केली तर काय होईल मग, रोप. काय होईल रे. आता हा शब्द वाचा. दोस्ती केली तर काय होतंय, बरोबर आहे, काय होतंय, म्यूट. काय होतंय, म्यूट. बाळांनो, ई जेव्हा दोस्ती करतय त्या वावेल सोबत, तेव्हा त्यांच्या आवाजाचं वाचन करायचं नाही, तर त्यांच्या नावाचं वाचन करायचे. समजलं ना. आता वाचता येतील बाळांनो असे शब्द तुम्हाला. आता तुम्ही काय करायचं, 4 लाईनची वही काढायची. 4 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व शब्द लिहायचे. पण लिहायचं कसं, वाचत वाचत लिहा मग.